विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं मोठं आश्वासन देत सत्तेत महायुती सरकारकडून अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाहीये। उलट आता राज्यातील राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कर्जमाफीचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजामध्ये नाराजी वाढताना दिसते। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीवेळी सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। कर्जमाफीचा निर्णय आता आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यापर्यंत कर्जमाफी होईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र कर्जमाफीच्या या निर्णयाला विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागलाय। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास 25 जून पर्यंत आचारसंहिता राहणार आहे। त्यामुळे 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचं सरकारचं आश्वासन होतं। सहकार मंत्रालयाने तसा प्रस्तावही तयार केला होता। मात्र आता विधान परिषद निवडणुकीमुळे हा निर्णय लांबणीवर पडणार असं दिसतंय। यामुळे बळीराजाला कर्जमाफीसाठी आणखी काही दिवस आता वाट पाहावी लागणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून अखेरपर्यंत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल असे संकेत दिले होते। सहकार विभागानं या संदर्भात प्रस्ताव तयार केल्याची चर्चाही होती। 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत पीक कर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याची तयारी असल्याचं सांगितलं जात होतं। या निर्णयाला सुमारे 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता असून राज्यावर जवळपास 27,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे। मात्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आता पुन्हा आचारसंहितेचा अडसर समोर आलाय। याआधी 6 मे पर्यंत बारामती आणि राहुरी येथील निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होती। त्यानंतर आता 18 मे पासून राज्यातील 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे। निवडणूक बिनविरोध जर झाली नाही तर 25 जून पर्यंत ही आचारसंहिता कायम राहू शकते। त्यामुळे सरकार पुन्हा मोठा आर्थिक निर्णय घेण्यापासून दूर राहत असल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांसाठी नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमार्फत होणार आहे। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारला निर्णय घेण्यात अडचण नसल्याचं जाणकार सांगतायत। मात्र निवडणुकीच्या काळात कर्जमाफी जाहीर केली तर विरोधकांकडून राजकीय फायदा घेण्याचा आरोप होऊ शकतो, याची धास्ती सरकारला असल्याची चर्चा आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत अडचणीची शक्यता वर्तवली जाते। विधान परिषदेच्या निवडणुकीत महापालिकांचे सर्व नगरसेवक, नगरपालिका नगरपंचायतींचे अध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व स्वीकृत सदस्य आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य असतात। सर्वसामान्य मतदार नसल्याने सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाऊही शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र सर्वसामान्यपणे असे मोठे निर्णय घेण्याचं टाळलं जातं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। अशात राज्य आचारसंहिता लागल्यानंतरच मंत्रिमंडळात प्रस्तावावर निर्णय अपेक्षित असल्याची माहिती आहे। दरम्यान सध्या ग्रामीण भागात मात्र सरकार विरोधात नाराजी वाढते। निवडणुकीत आश्वासनं द्यायची आणि नंतर आचारसंहितेचा आधार घेत निर्णय पुढे ढकलायचा अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होते। खरीप हंगाम तोंडावर असताना बियाणं, खत आणि शेती मशागतीसाठी पैशांची गरज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय तातडीनं हवाय। मात्र राजकीय गणितांमध्ये बळीराजाचा प्रश्न पुन्हा एकदा मागे पडत असल्याची टीका होते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।